श्री स्वामी समर्थ. लवकरच अधिक महिना सुरू होणार आहे, म्हणूनच आपण अधिक महिन्यामध्ये काय करावे व काय करू नये हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येतो. यंदा लीप वर्ष आणि अधिक मास एकाच वर्षामध्ये आलेले आहेत. हा योग जवळपास 160 वर्षांनी जुळून आला आहे. तसेच 2039 मध्ये या योगाची पुनरावृत्ती होईल असे पंचांगात म्हटले आहे. अशा जुळून आलेल्या योगाचे पुण्य आपल्या पदरात पाडून घेऊया. तर आता अधिक मासामध्ये काय करावे ते आपण पाहूयात. 1. अधिक मासात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत. 2. अधिक मासात गरजवंतांना आपल्याला शक्य असेल तेवढे दानधर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा शुश्रूषा करावी. अशा प्रकारे केलेली सेवा देवाच्या पायी लवकर रुजू होते. 3. हाताने काम आणि मनाने नाम घेत सत्कार्यात मानसिक, आर्थिक, शारीरिक गुंतवणूक करावी. 5. स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून जास्तीत जास्त स्तोत्र पठण करून सकारात्मकता वाढवावी. 4. आपले मन इतर विषयांमध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली दैनंदिन कामे पार पाडावीत. 5. अधिक मासामध्ये दीपदान करावे, यामुळे आपल्याला सुख, शांती, समृद्धी लाभते. 6. मुलगी आणि जावई लक्ष्मीनारायणाच्या जोडीसारखे असतात, त्यामुळे अधिक महिन्यांमध्ये 33 अनारसे किंवा 33 बताशे किंवा खारका 33च्या पटीत जावयाला वाण म्हणून द्याव्यात. हे देणे शुभ मानले जाते. 7. अधिक महिन्यांमध्ये महिलांनी जोडवी बदलून नवीन करणे शुभ मानले जाते. आता अधिक मासामध्ये काय करू नये हे आपण पाहूयात. 1. वास्तू खरेदी, गृह खरेदी, गाडी खरेदी इत्यादी मोठी गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासामध्ये करू नयेत. मात्र त्यासंबंधी बोलणी या मासात पार पाडता येतील. 2. नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातील देवाची किंवा देवाऱ्यातील देवांची यथासांग पूजा करावी. 3. लग्न कार्य, मुंज, बारस, साखरपुडा किंवा अन्य कोणतीही मंगल कार्य अधिक मासामध्ये करू नयेत. फार तर या अधिक महिन्यामध्ये या कार्यांचे मुहूर्त निश्चित करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.